भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करून सत्ता हस्तगत केली आहे. हे काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा पुराव्यासह उघड केलंय. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात 6,850 मतं चोरी झाल्याचं पुराव्यानं सिद्ध झालं असून मतचोरी झाली नाही असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते डोळे उघडे करून पाहावे. फडणवीस यांच्याच पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर ही दाखल केलाय. त्यामुळे मतचोरी करून सत्तेत बसलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केली आहे. कोकण विभागातील शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव युबी व्यंकटेश, माजी खासदार कुमार केतकर, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन अॅडव्होकेट गणेश पाटील, प्रदेश कोषाध्यक्ष अभय छाछेड, प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट संजय कोंडविलकर, ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सकपाळ यांनी महायुतीवर चांगलाच निशाणा साधलाय. त्यांनी अनेक मुद्द्यांवरती भाष्य केलेलं आहे. मग मतचोरी, जीएसटी सुधारणा हा राहुल गांधींचा विजय असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तर शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये द्या अशी ही मागणी त्यांनी केलेली आहे. मराठीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं कामही फडणवीसांचं असल्याची टीका त्यांनी केली आहे. कोकण विभागातील महानगरपालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडली. या बैठकीत पक्ष संघटनेचा विस्तार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका याविषयी पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्यात आलाय. युती व आघाडीचा धर्म पाळताना काही तडजोड कराव्या लागल्या. त्यामुळे विधानसभा, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित प्रतिनिधित्व करता आलं नाही. स्थानिक निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. या निवडणुकीत युती व आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी दिली आहे.